मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 8वी द्वितीय सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका या ठिकाणी समजून घेणार आहोत। एकूण 50 गुणांसाठी हा पेपर असेल मित्रांनो। प्रश्न पहिला, पुढील पठित उतारा वाच व दिलेल्या सूचनेनुसार कृती कर। म्हणजे आपल्या पाठातले उतारा या ठिकाणी आलेला आहे आणि त्यावर आधारित आपल्याला प्रश्नांची उत्तरे द्यायची। माणसातील अंतस्थ चेतना यामुळे फुलते, या पद्धतीने थोडा विरोध, थोडी संकटे। त्यानंतर स्वामीजींनी समाजाला समजावून सांगितलेले सर्वधर्म समन्वयाचे सूत्र, सूर्यासारखा सर्वप्रकाशक आणि वसुंधरेसारखा सर्वसंग्राहक। कृती 2, चौकट पूर्ण कर। भारत मातेचे चिंतन करणारे स्वामी विवेकानंद। स्वामीजींनी सतत डोळ्यासमोर दिसणारा आपल्या भारतातील गोरगरिब जनता, देशातील लोकांना कशाची भ्रांत आहे? तर उत्तर भाकरीची। मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा। व्याकरण समानार्थी शब्द लिही। सुमन म्हणजेच फूल, दिन म्हणजेच दिवस। खालील शब्द वापरून वाक्य तयार कर। सर्वधर्म म्हणजे प्रत्येक मनुष्य सर्वधर्मप्रिय असला पाहिजे। या ठिकाणी स्वमत आहे, आपल्या मनाचं उत्तर या ठिकाणी लिहायचे उतार्याला अनुसरून। त्यानंतर चौकट पूर्ण कर। कविता दिलेली आहे आणि कवितेवर आधारित या ठिकाणी आपले प्रश्न सोडवायचे आहेत। कवीचे पांग फेडणारे कोणाचे? तर आईचे। कवी मातृभूमीची रोज काय करणार आहे? तर गाणी गाणार आहे। या वाक्यात उत्तर लिही। मातृभूमीची आरती करण्याची कवीची साधने कोणती? मातृभूमीची आरती करण्यासाठी कवी सूर्य, चंद्र, तारे ही साधने आणणार आहे। कृती 2, पुढील अर्थाची कवितेतील ओळ शोधून लिही। माझी भाषा मधुर आणि समृद्ध बनव, शब्दात सोड माझ्या आता हळूच पाहणं। कवितेतील यमक जोडणारे शब्द लिहा। सारे, तारे, पान्हा, तान्हा, कशाला आणि आला, जराशी, काशी अशा पद्धतीने। स्वमत, माझी मातृभूमी विषयीचे तुझे मत लिही। हा प्रश्न आपल्या मनाने उत्तर लिहायचा असतो, आपल्याला जे वाटतं त्या पद्धतीने। खालील कृती सोडव। शब्दकोशाचा उपयोग लिही। पुढील आकारविल्लेप्रमाणे लाव, म्हणजे अल्फाबेटिकली ऑर्डरने शब्द लावायचे आहेत आपल्याला। आता खालील विग्रहापासून सामासिक शब्द तयार करायचा आहे। प्रत्येक गावी म्हणजे गावोगावी। महान असे राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र। सामासिक शब्दाचा विग्रह कर व समासाचे नाव लिही। भाजीपाला, भाजी आणि पाला समासाचे नाव द्वंद्व समास। पुरणपोळी, पुरणाची पोळी समासाचे नाव तत्पुरुष समास। खालील उदाहरणातील अलंकार ओळखायचा आहे आपल्याला। नाचे नदी डोंगरात, जिम्मा खेळतो नदीशी, रिमझिमपाळीचं गाणं बोलतो झाडांशी। बघा, शेवटचे शब्द सारखे आहे, म्हणजे यमक अलंकार या ठिकाणी आहे। सावळाचा रंग तुझा पावसाळी नभापरी, नभ आणि प्रस्तुत वाक्यातील उपमेय काय? नभ आहे। खालील ओळींचे गण पाडायचे या ठिकाणी आपल्याला। वसंतालिका वृत्ताची कोणती 2 लक्षणे लिहायची आहेत? वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा। निश्चित पडणे, शांत पडून राहणे, मी घरी आल्यावर निश्चित पडून राहिलो। खालील शब्दांचे नादानुकारी शब्द लिही, म्हणजे पाण्याचा खळखळाट, पाखरांचा चिवचिवाट, म्हणजे आवाजी शब्द आपण ज्याला म्हणतो। विरुद्धार्थी शब्द लिहायचे आहेत। गैरहजर, विरुद्धार्थ हजर, उशिरा, लवकर किंवा पटकन। तुला माहित असणाऱ्या 2 म्हणी लिही। या ठिकाणी 2 म्हणी दिलेल्या आहेत, तुम्ही तुमच्या पद्धतीने वेगळ्या म्हणी सुद्धा लिहू शकता। या ठिकाणी सूचना फलक तयार करायचा आहे। खालीलपैकी कोणत्याही एका विषयावर निबंध लेखन करायचं आहे। स्वामी विवेकानंद, मी फुलपाखरू झाले तर किंवा झालो तर, शेतकरी जगाचा पोशिंदा। या ठिकाणी मी फुलपाखरू झाले तर या शब्दावर निबंध लिहिलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडत्या विषयावरती निबंध लेखन करू शकता। त्यानंतर प्रसंग लेखन, तू अनुभवलेल्या शाळेच्या सहलीचे प्रसंग लेखन कर। आपण या ठिकाणी सहलीला गेलो आहोत आणि ते पाहिल्यानंतर आपल्याला काय वाटलं त्याचं वर्णन या ठिकाणी करायचं आहे, अशा पद्धतीने। धन्यवाद मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व मित्रांमध्ये देखील शेअर करा। आपण पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। थँक्यू।